शेकडो वर्षापासून इथे गंगा जमुना एक संस्कृती विकसित झालेली आहे. हम्म, हिंदू मुस्लिम बंधू भावाने इथे नांदतायत. हम्म, मण्यार समाज लग्नाच्या वेळी मण्यार समाज मुस्लिमांकडे म्हणजे एखाद्या हिंदूच्या लग्नात जाऊन बांगड्या भरण्याचं काम करतो. करतायत ना. आणि एक हिंदू जे मांस खरेदी करायला मुस्लिम खाटिकाकडे जातात. आता कुठेतरी नितेश राणेंनी असं विधान केलंय की हिंदू खाटिकाकडून मटण खरेदी करा, झटक्याचं मटण खरेदी करा. हिंदू धर्मात हलाल मटण खाणं निषिद्ध मानलेलं आहे. याकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे कुठेतरी दुफळी माजवली जाते का? जाणून बुजून दोन समाज जे गुण्यागोविंदाने राहत आहेत त्या दोन समाजांना एकमेकांसमोर उभं टाकलं जातंय का, असं तुम्हाला वाटतंय का? नितेश राणेंनी ज्यावेळी ते वक्तव्य केलं, ऍक्च्युली नितेश राणेंनी आपली बौद्धिक पातळी जी आहे ती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि महाराष्ट्राने त्या गोष्टी म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. नितेश राणेंच्या पक्षामधले तरी लोकांनी 5% लोकांनी तरी तो विषय सिरियस घेतला का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ऍक्च्युली या हलाल आणि या झटका या एखाद्या प्राण्याला कापण्याच्या एक पद्धती आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर आपण बोललं पाहिजे की त्या पद्धती काय आहे, त्याच्यामध्ये सायंटिफिक काय आहे बाबा, कुठल्या पद्धतीनं लोकांना त्या गोष्टी मांस खाणं कुठल्या लोकांना आवडतं. आज कित्येक असे लोक आहेत ज्यांना हलाल पद्धतीनं, हलाल म्हणजे काय, ती एक कापण्याची पद्धत आहे प्राणी, त्या पद्धतीने कापलेलं मांस त्यांना खायला आवडतं. आता तुम्ही कोंबडी झटका पद्धतीने कापू शकता का? कुणीच कापत नाही, कुणीच कापत नाही. कितीही बोंबा मारू दे मित्र म्हणतो, नाही होत त्या गोष्टी. इव्हन कुठलंही बोकड वगैरे पण म्हणा, खूप तुरळक म्हणजे बरं का मी म्हणतो की 1%, 2%च असे लोक असतील जे झटका पद्धतीने कापतात ऍक्च्युली, हिंदू धर्मातले पण. तर ते हलाल पद्धतीनेच कट केलं जातं आणि ती इंटरनॅशनल पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी त्याच पद्धतीने कट केलं जातं. मग लोकांना त्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये. काल धुळवड झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये, विशेष वाटतं म्हणजे मटण घेण्यासाठी लोकांची एवढी मोठी कोरोना सारखी रांग जे मटण घेण्यासाठी लोकांची लागते. आणि त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारला, बाबा हलाल घेताय का झटका, ते म्हणतात आम्हाला आमच्यासाठी हा मुद्दाच महत्वाचा नाही, आम्हाला खाणं महत्वाचं आहे. नितेश राणेंनी स्वतःच काय म्हणतात की त्याला अधःपतन करून घेतलं स्वतःचं, आणि स्वतःची जी काही एक प्रतिमा होती त्या प्रतिमेला पूर्ण डाग लावून टाकला.